प्रेम हे जे आहे विश्वासावर चालतं. मी एकटे आहे, माझं कोणी नाहीये, मला भाऊ सोडला, बाप सोडले, मी लक्ष असू द्या गरीबवर. सो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर माझं नाव बालाजी गुंजाळे, मी नांदेडला राहतो. माहिती आहे, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देवडतं ना. माझा सेकंड व्हिडिओ आहे अशा प्रकारचा. काय चुकलं तर सांभाळून घ्या, कुठं अडकलो तर समजून घ्या, मी नवीन आहे म्हणून. ठीक आहे. तर आजचा विषय काय आहे माहिती बोलायचा. व्हिडिओ काढायचा काय मुद्दा नव्हता तेवढा, पण व्हिडिओ काढणं कशासाठी म्हणजे आज मी कॉन्फरन्सवर 1 तास बोललो. एक त्यांचं BF आहेत, म्हणजे लव्हर्स आहेत, त्यांचा विषय काहीतरी त्यांचा विषय झालता, मी सांगतो पुढं. तर त्या टॉपिकवरती मी कॉन्फरन्सवर होतो. ठीक आहे. तर मी घंटाभर बोललो. ती मुलगी एवढी रडत होती. आता माझे नोन मधलेच आहेत, पण त्यांचं नाव कसं मी क्लिअर करू शकत नाही ना, नाव बोलू शकत नाही ना, मी नाव बोलत नाही त्यांचं. ठीक आहे. तर मला कॉल केला त्याने, मी उचललो नाही. 4 कॉल आले मला. फोन चालू होता, दुसराच घेत होता माझ्या हातातून फोन, तो बोलत होता. मग फायनली मी कॉल बॅक केला. मला म्हणे, बालाजी काय करतोय? म्हणलं काय नाही, बसलोय. जेवण झालं तुझं जेवण वगैरे? हो म्हणलं. तिथं मला रडल्यासारखा आवाज आला. जेवण वगैरे झालं. ते धडा रडा लागले. बालाजी मी खूप वैतागले रे, मला कोणीच नाही, मला समजून घेणार, मी असं केलंय तसं केलं. म्हणलं काय झालं? तो तर आधी रडणं थांबव, झालंय काय नेमकं ते सांग मला. ते म्हणते नाही रे, मी माझ्या आई वडिलांना हे केलं, लांब केलं, मी घरच्यांसोबत उलट बोललो, मी सगळ्यांपासून लांब झाले, सगळ्यांचे नाते तोडून घेतले. मी ज्या व्यक्तीसाठी मी एवढं सगळं काय केलं, तोच आज मला समजून घेत नाहीये, तो माझ्यासोबतच चुकीचं वागतोय. म्हणून तुला झालं काय, मला ते नेमकं सांग, झालं काय? तो रडणं आधी बंद कर. रडतच बोलत होते अक्षरशः, मला कळत नव्हतं काय गोष्टी. तुला काय रडणं थांबवते, तू रडणं थांबव. मग तिने रडणं थांबवलं. म्हणलं झालं काय? म्हणे खूप दिवसांनी मला हा भेटायला आला. मला पण नव्हतं याला भेटायचं, कारण याच्या आधी इन्स्टाची आयडी माझ्याकडे आहे त्याची. इन्स्टा आयडी मध्ये त्याला एका मुलीने मेसेज केलं होतं किंवा व्हिडिओ पाठवलं होतं, त्यासाठी मी बघली. त्याच्यासाठी मला खूपच राग होता याच्यावर. मी उचलत नव्हते कॉल, तरी पण कन्व्हिन्स करून मला आला घ्यायला, भेटायला. ठीक आहे. तो आला, तरी पण मी त्याच्यासोबत आली आज. तिथनं मला माझ्या कामावर घ्यायला आलता, कामावरनं मी आले. ठीक आहे ना. मग रस्त्यावर जाताना स्कूटीवर, तिला माहितीये इंस्टावर मुलगी बोलते, इंस्टावर तिने ब्लॉक केलं, हिच्याकडे आयडी होती म्हणून तिने ब्लॉक केलं. तरी त्यांचं कॉलवरती आणि व्हॉट्सअपवर चालू होतं, पण होतं नव्हतं एक्झॅक्टली तिला माहित नाही. पण तिच्या मनात ते असेल ना शंका, की बाबा इंस्टावरही एवढं याला रील्स पाठवते, मेसेजेस आहेत, मग त्या व्हॉट्सअप आणि कॉलवरती का बोलत नसेल, नंबर तर असेलच ना. ठीक आहे. आणि त्या मुलाची ती मामाची मुलगी होती, ज्या मुलीने तिला रील्स सेंड केलं. तर या दोघांचा होता 4 वर्षाचा रिलेशन. ठीक आहे. 4-5 वर्षाचा रिलेशन होता, एकमेकावर खूपच ट्रस्ट होता. मग ते आले गोव्याला, गाडीवर बसले, गाडीवर जात होते. तेवढ्यात मग ही खरी नाही का आजची, ते मला कॉलवरती सगळं माहिती झाले. तर तिला आलो कॉल, त्या मुलाला, त्याच्या मामाच्या मुलीचं. म्हणले ते कॉल आलाय. मग तो म्हणतो, अरे ते माझ्या मामाने कॉल केला असेल किंवा मामाने कॉल असेल, तू उचल आणि बोल. तो बोलला का एवढं, पण त्याला भीती होती म्हणून म्हणला का तो खरंच म्हणला. ते कॉल उचललं आणि ते म्हणते, ती बोलली नाही काय कॉलमध्ये, जोपर्यंत पुढचा आवाज येत नाही. आणि ती पुढची मुलगी किती हुशार, ती पण काय बोलत नाही जोपर्यंत पुढून आवाज येत नाहीये. मग हिने कट केला कॉल. एकमेकांना उभा बोलले नाही, कट केला कॉल. मग ते ह्याला बोलते, कॉल कट केलं कसं काय, ती का बोलली नाही, मामी बोलली नसेल, आवाज नसेल, काहीतरी एक्सेट्रा. ठीक आहे. मग एका बोलतो, परत कॉल आला. मग ते काय म्हणते, मी उचलतो, स्पीकरवर ठेवतो आणि तू बोल. ठीक आहे मी बोलतो म्हणले. कॉलाला उचलला, स्पीकरवर ठेवला, दिलं, बोलला. गाडीवर येता मागे बसले, तो पुढे बसलाय. तो जरा बोलण्यासाठी दचकत होता, म्हणजे दचकत बोलत होता. एखाद्या व्यक्तीला कशी भीती होते काय माहित नाही झालं पाहिजे दुसऱ्या व्यक्तीला फोनवर बोलताना, असं दचकत बोलत होता. याने समजून घेतलं. मग तिकडनं बोलत नव्हता, काय बोलता फोन कट करून टाकला, ऐकायला येत नाही असं तसं म्हणून, जेव्हा की आवाज क्लिअरली येत होता. ठीक आहे. मी नाव कोणाचं घेत नाही, कारण नाव घेतल्यावर मला उद्या म्हणतील तो आमच्या विषयावर व्हिडिओ बनवला काय. हा टॉपिक आहे. तर समजा ते बोलले, मग ही रागात त्याला 2 गोष्टी बोलली, तो पण रागात बोलला. त्यामुळे तिने काय केलं, गाडीवर मोबाईल खाली फेकून टाकलं. म्हणजे त्याने गाडी थांबवली, मोबाईल उचलला, दोघं पण गाडीवर उतरलं. आणि ही गोष्ट सिटी मधली आहे, त्या सिटीचं पण नाव सांगत नाही कारण माहित होईल, का माहित होईल, ते दोघं राहतात ना सिटीमध्ये. आणि माझे जेवढे मित्र रिलेटिव्ह आहेत त्यांना माहिती मी कोणाबद्दल बोलतोय. ठीक आहे. मग ते बोलले, ते तर दोघं बसले, ती उतरली, बोलायला लागली, अरे मी तुला काय कमी ठेवलं, मी तुझ्या एवढीवर विश्वास केला, 4 वर्षाचं रिलेशन, तुझ्यासाठी मी घरच्यांपासून लांब झाले, सगळं काय सोडून मी तुझ्यासाठी जगते, तू असं का करतोय. तिथं तो म्हणतोय, अरे बाबा तसं काहीच नाहीये, तू समजून घे, तू ऐक ना, असं तसं बोलतोय तो.
कन्व्हिन्स करतोय, ठीक आहे. ते नाही झाले, ते रडायला लागली डासाडासा. मग रडता रडता ते बोलायला लागली, मी मरून जाते आता, माझं काय नाही, आता आयुष्य जगून काय नाही काय नाही. मग त्याने एक चापड मारली तिला. चापड मारली आणि तिला खूप बोलला, चल चल लोक बघतायत, चल चल लोक बघतायत. ऐकले नाही. तो गाडीवर निघून गेला. तिथेच बसले डासाडासा रडत, तिथं रडत बसली. मग तिने आणि तेव्हाच मला कॉल केला, बालाजी असं असं. काही ताण नको घेऊ, तू कशाला टेन्शन घेते. मग त्याला घेतलं कॉन्फरन्सवर. पुढचं आहे, मला काय झालं रे, का असं करतोय. म्हणजे ते एकदम माझे क्लोजले, त्यांचं जेव्हापासून रिलेशन चालू झालंय. आणि मला माहित नाही त्यांचं 1 वर्षभर रिलेशन चालू झालं असं, पण मला आज 3 वर्ष होतं त्यांचं रिलेशन चालू आहे. काही सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतात ते दोघं पण फ्रीली. ते मग तो म्हणतोय, अरे काहीच नाही बालाजी, असा असा विषय आहे. त्या मुलीचं मला खरंच, माझे घरचे म्हणतात, माझी आई म्हणते की त्या माझ्या मामाच्या मुलीला करून घे, पण मी नको म्हणतोय. मला हिने, ह्या मुलीने माझ्यासाठी सर्व काही सोडले, माझ्यासाठी जगते ना, पण मी पण हिला, मी हिच्यासाठी जगतोय ना, मी हिला मला तसं काहीच चालू नाही तरी पण बोलतोय. मी म्हणलं, काका तू तसं बोलतोय ना. मी बोलणं चालू असं नाही बोलते, माझं कोणीच नाहीये, मला विश्वासघात करतोय माझ्यासोबत, मी खूप विश्वास ठेवलं होतं, तेव्हापासून बघते मी, यांचं चालू आहे खूप दिवसापासून. म्हणजे ते ऐकायला तयारच मग ते रडत, माझं कोणीच नाही. म्हणलो, तू पहिलं रडण्याचं बंद कर, आणि तू असं म्हणू नकोस की तुझं कोणी नाही, काही नाहीये. मी आहे म्हणलं, मला छोटा भावासारखं आहे ना, मी म्हणलं तुझं, मी तुला बोलतोय ना, तू काय टेन्शन घेते वगैरे ऐकायला. मी म्हणजे आमचं जमतो मित्रांचं, म्हणजे फ्रेंडली लहानपणापासून. त्याला बोललो, वगैरे असं करतो का, तसं करतो का. अरे बोला, शपथ काहीच नाहीये. मी म्हणलं ठीक आहे ना, तिला डाऊट, तू तिला कॉन्फरन्सवर घे, कॉल करते तुला कॉन्फरन्सवर की आपण बोलू. आता मी इकडे कॉन्फरन्सवर, ते दोघं पण एकत्र नाही, ते दोघं 4 वेळा झाली कॉन्फरन्सवर. तिला लावला फोन. आता तिला हा म्हणतोय, तुझं माझं काय चालू आहे का. ती म्हणते नाही. हा म्हणतो, तुझं माझं काय चालू आहे का. ती म्हणते नाही. मग हा म्हणतो, तू सांग ना मग तिला. तिचे ते लँग्वेज प्रॉब्लेम आहे. जी मुलगी आहे ती मराठी बोलते, तिला तेलुगू येत नाही. माझा मित्र आहे, माझ्या समजते तेलुगू, त्याला तेलुगू येते, आणि त्याच्या मामाची मुलगी पण तेलुगूच आहे. तर ती तेलुगू मध्ये बोलते. तू सांग ना, तुला सांग वाटत नाही का, तुझी आहे ना जीएफ, तू सांग. तर हा म्हणतोय, मग सांग. मग आमच्या भाषेमध्ये बोलला. तर ही मला विचारते, बालाजी काय बोलतोय तरी, कारण तो माझ्या जवळचा, मी पण तेलुगू, तो पण तेलुगू. म्हणलं असे बोलते, ठीक आहे. मग मी म्हणलं, पुढचीचं नाव XYZ. म्हणलं, ऐक बाई, म्हणलं फोन नको करू, म्हणलं यांचा संसार आहे, म्हणलं हे लग्न पण करणार आहेत आता पुढच्या महिन्यामध्ये, तू नको करू. आणि लग्न दोन्ही फॅमिलीच्या मनाच्या विरुद्ध होते, मुलाच्या पण फॅमिलीच्या मनाच्या विरुद्ध होते, आणि इकडे मुलीच्या पण. दोघं पण घरी सांगतात, मी करून तर लग्न तिच्यासोबत आणि त्याच्यासोबत, नाही तर जीव देईल. म्हणून या घरच्यांनी, तसं तुम्हाला करा, कसं करायचं करा, पण आम्हाला काही सांगू नका. म्हणजे सगळ्यांच्या कसं बोलतात बोलले. त्यामुळे ती मुलगी बोलते, ठीक आहे बोलते. मग ते असं बोलले. मग मी म्हणलं तिला बोल, म्हणलं तो जी मुलगी आता कॉन्फरन्सवर रडते, तिला म्हणलं तू तिला बोल, म्हणलं आताच कॉन्फरन्स होय, त्या कॉन्फरन्सवर आहे ते, तिला बोल तू, तिला सतत कॉल नको करू, माझं आणि त्याचं लग्न होणार आहे, तो सांग तिला. मग ती सांगते, ती बोलते, तुला फोन करायचं काय काम आहे, तू कशाला फोन करते. मग ती काय म्हणते, तिकडून मला आवाज येत नाही उद्या. म्हणजे इथं ते हे करते, त्याला फोन करून परेशान करायचं, म्हणजे त्यांच्या घरच्यांचं चालू लग्न करून द्यायचं. तिचं पण मन कुठं ना कुठं याला लग्न करायचं, पण याला नाही ना करायचं. म्हणलं, तू उद्या फोन करायचं काय काम आहे तुला, तू फोन घेऊन उद्या करायचं नाही अजिबात. त्या दोघांना हे काय करायचं नाही, तुझ्यामुळे या दोघांमध्ये भांडणं लागते, त्यांचं रिलेशन खराब होते. तर तिकडे बोललो. मग परत रडायला लागले. काय होतं, तो मुलगा फोन स्पीकरवर ठेवून घरी सुद्धा भांडला. आईला त्याच्या, काय तिला सांग, मामाला सांग, ते सारखं तिचं त्यांना कॉल नको करू म्हणून, मला मी करणार आहे तर तिच्यासोबतच लग्न करणार आहे, नाही तर मी करणार नाहीये, मी जीव देणार, असं तसं बोलला. घरी स्पीकरवर फोन ठेवून बोलला, जे की मी बी ऐकत होतो, मुलगी पण ऐकत होती. बोललो, ठीक आहे यांचं झालं बोलणं. म्हणलं, अरे म्हणलं, तुझ्या तोंडाकडे जगून बघते ना, सगळं काय तुझ्यासाठी सोडलं, खूप भरोसा, खूप ट्रस्ट आहे तुझ्यावर, तू नको असं वागो. तो म्हणला, नाही रे बालाजी, मी काहीच करत नाही, तसं मी देतोय. अरे ही जी आहे माझ्यासाठी हिनं सगळं काय सोडलं, हिने खूप काय केलंय माझ्यासाठी. या 4 वर्षांमध्ये, 4-5 वर्षाचं रिलेशन आहे आमचं, मला सगळं जाणवते रे, मी तरी म्हणतोय. मग तो म्हणतो, ठीक आहे. मग तो बोलला, मी असं करतोय. मी तिला पण म्हणलं, तो नाही म्हणतो. आता आपण बोललो, पण ती मुलगी पण नाही म्हणते, जाऊ दे, काय झाल्या असतील त्या गोष्टी, जाऊ दे, पण तो आता तुझ्यासोबत राहण्यासाठी ना, तो म्हणत नाही का तुझं तू बघ, माझं बघ, तो तयार आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी. मग कुठंतरी आंबिकले. मग बोललो, मी तू असं सतत म्हणत जाऊ नको, मी एकटी आहे, माझं कोणी नाहीये, मला भाऊ सोडला, बाप सोडले, मी सगळं त्या सगळ्यांपासून लांब झाले, याच्यासाठी तसं काय म्हणू नको. मी तर तुझ्या छोट्या भावासारखा आहे, तो पण तुला चांगलंच हे करतो, जीव लावतो. तर मॉरल ऑफ द स्टोरी एवढं जे काही मी सांगलं आता, प्रेमामध्ये भरोसा, ट्रस्ट
खूप महत्वाचं आहे. आता मला काही गोष्टी बोलता येत नसेल तर तुम्ही सांभाळून घ्या. पण प्रेमामध्ये ट्रस्ट, भरोसा हे जे खूप मेन आहे. कारण तुम्ही पुढच्या व्यक्तीवर, तुमच्या लाईफ पार्टनरवर, ज्याला तुम्ही लाईफ पार्टनर मध्ये चूज केले लाईफ पार्टनर म्हणून आयुष्यभरासाठी, तो व्यक्ती तुमच्यावर भरोसा करणं आणि तुम्ही त्याच्यावर भरोसा करणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रेम हे जे आहे विश्वासावर चालतं. तुमचं जर पुढच्या व्यक्तीवर विश्वास बसणार नाही तर तिथं प्रेम होणार नाही. ते टाइमपास म्हणलं जातं त्याला. अरे मला माहिती आहे ती कशी आहे काय नाही, अरे मला माहिती आहे तो कसा आहे काय नाही, तरी पण आम्ही बोलतो चालतो. इथं टाइमपास होते तुमचा, टाइमपास करताय ना. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, जे प्रेम आहे त्याच्यामध्ये ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पुढच्या व्यक्तीवर करा, तुमच्यावर पुढचा व्यक्ती केला पाहिजे, तिथं केलं पाहिजे. आणि छोट्या मोठ्या गोष्टीवर भांडत जाऊ नका मित्रांनो, मैत्रिणींनो, जे काय सांगतो. ठीक आहे. तर मी माझं युट्यूब चॅनल आहे, मी नंतर व्लॉगिंगच करणार आहे. पण अशा काही गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून कुठं ना कुठं वाटते मला. शेअर करावं म्हणजे युट्यूबवर अपलोड करावं, इंस्टावर करावं. कारण मी याच्या आधी व्लॉगिंग करायचो, रील्स काढायचो, शायरी करायचो, गाड्यांच्या रील्स काढायचो. म्हणजे व्हिडिओ काढायचा आधीपासूनच छंद आहे. आता युट्यूबवर पण सोडतोय, पण कंटेंट काय बोलायचं काय नाही नेमकं तेवढं काही नाही आपल्याला. तरी सांगतोय त्यांच्याबद्दल. त्यांच्या दोघांना पण एकच म्हणणं आहे, तुम्ही नका भांडू छोट्या छोट्या गोष्टीवर. कारण मुलीने, ती जी मुलगी आहे, तू सगळं सोडून त्याच्यासाठी गेले, तो पण तुझ्यासाठी सगळं सोडण्यासाठी तयार आहे. पुढच्या महिन्यात तुम्ही लग्न करणार आहे, तुम्ही पण म्हणतायत करा. हॅपी लाईफ राहो तुमची. हा पट्याचा तुम्हाला सपोर्ट राहील प्रत्येक गोष्टीसाठी. ठीक आहे. प्रेम करणाऱ्यांनो, आधी तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरचा विश्वास, तुमच्यावर ट्रस्ट पक्का करा, तुमच्यावर विश्वास पक्का करा, तुम्ही पुढच्यावर विश्वास पक्का करा. कारण हे प्रेमाचं जे नातं आहे विश्वासावरच चालते. आधी विश्वास राहू द्या प्रेमावर. ठीक आहे. तर गाईज, तुम्हाला माझ्या युट्यूब कुठं ना कुठं तुम्हाला वाटत असेल हा पुढे गेलं पाहिजे, थोडं कुठं ना कुठं तुम्हाला वाटत असेल याचं पण चांगलं झालं पाहिजे. आणि मी आज बोलण्यामध्ये तेवढा माझी इम्प्रूव्हमेंट नाहीये, प्रोफेशनली बोलत नाही मी. माझे स्किल जे आहेत युट्यूबसाठी किंवा सोशल मीडियावर हे करण्यासाठी अजून माझी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट नाहीयेत. हळूहळू होतील जर तुमचा सपोर्ट राहिला तर. एक सबस्क्रायबर तुमच्या नावाचा पण द्या. उद्या माझी फॅमिली मोठी झाल्यावर मी म्हणेन का मला तुम्ही सपोर्ट केलं म्हणून आज मी इथे. तर मित्रांनो, पुढची व्हिडिओ टाकेन अशाच कोणत्या तरी टॉपिक वरती. तोपर्यंत लक्ष असू द्या गरीब. जय बजरंग.